आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आपण पंतप्रधान आहोत त्याचं भान सोडून कसं पण बोलतात. म्हणजे त्यांच्या बोलण्याला कुठला धरबंधन नसतो. आपण खोटं बोलतोय. आपल्या बोलण्यामागे काही तर्क, काही विज्ञान, काही अभ्यास वगैरे काही असतं किंवा असायला पाहिजे असं आपल्या पंतप्रधानांना अजिबात वाटत नाही. एकदम भंपक व्यक्तीसारखं किंवा बाजारात किंवा चावडीवर जे लोक बसलेले असतात ते म्हणजे कुठलाही आधारहीन, तथ्यहीन गोष्टी करीत असतात. तसं किंवा किमान ते लोक तरी म्हणजे जे चावडीवर किंवा बाजारात बसतात ते लोक तरी तथ्यावर आधारित बातम्या किंवा गोष्टी बोलतात किंवा आपल्या चर्चा करतात. परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान हे एकदम जगातलं खोटं बोलणारे एकदम मशीन आहे असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. ही बातमी बघा, त्यांच्याबद्दलची बातमी. त्यांनी सांगितलेलं आहे की मी शाळेत असताना रोबोट बनवला होता विज्ञान प्रदर्शनामध्ये आणि मला त्याच्याबद्दल मेडल मिळालं होतं. आता नरेंद्र मोदी हे यांचा जन्म साधारण 1950चा आहे आणि ते साधारण आपण असं धरू की 15-16 वर्षाच्या वयापर्यंत शाळेत असतील. तर हे एकतर त्यांनी सांगितलं की मी शाळेवर काही शिकलेलं नाही. मी 7वी शिकलो आणि नंतर गेलो असं बाहेर हिंडत होतो, बोंबलत फिरत होतो. त्याचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे. मी तुम्हाला तो पुरावा म्हणून दाखवू शकतो. तर साधारण त्यांचा जन्म 1950चा आहे म्हणल्यावर साधारण 1965च्या दरम्यान शेवट त्यांनी शाळेत आपल्या रोबोट बनवलेला असं ना असं आपण ग्राह्य धरू. परंतु भारतात पहिला रोबोट हा टाटा कंपनीने बनवलेला आहे. म्हणजे त्यांची जी उपकंपनी आहे टेल्को, टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह नावाची काही त्यांची जी कंपनी आहे टाटाची, ह्या कंपनीनं भारतात पहिला रोबोट हा 1985-86 ह्या आर्थिक वर्षात बनवलेला होता. आणि नरेंद्र मोदी अगदी भंपकपणे सांगतात की मी विज्ञान प्रदर्शनात पहिला रोबोट बनवला होता आणि त्याच्याबद्दल मला मेडल मिळालेलं आहे. तर म्हणजे भारतात पहिला रोबोट 85-86 ला बनवला टाटा कंपनीने आणि नरेंद्र मोदी भंपकपणे सांगतात की मी शाळेत असतानाच रोबोट बनवला. म्हणजे देशातल्या लोकांना किती मूर्ख समजायचं किंवा आपण किती मूर्ख आहोत म्हणजे नरेंद्र मोदी किती मूर्ख आहे याच्यातून सिद्ध होतं. एकतर या देशाचे पंतप्रधान हे मूर्ख आहेत किंवा ह्या देशातली जनता आहे ही मूर्ख आहे. ह्या दोन्ही पैकी एक सत्य काहीतरी आहे. एकतर पंतप्रधान मूर्ख असतील किंवा या देशातली जनता मूर्ख. म्हणजे इतक्या लहान वयात एखादा मुलगा रोबोट बनवू शकतो का? त्याच्याकडे इंजिनिअरिंगचं एवढं काही शिक्षण असतं का? यंत्रणा असते का? त्याला काही स्ट्रक्चर वगैरे काही लागतं का नाही? का भंपक सारखं आपण काही पण लोकांना मूर्ख समजून म्हणजे तसं तर 2014 नंतर देशातल्या जनतेला मूर्खच बनवलेलं आहे. म्हणजे नालीवर गॅस बनवून त्याच्यातून चहा बनवला असं पण त्यांनी सांगितलं. इधर से आलू लालो उधर से सोना निकलेगा, हे पण त्यांचंच वाक्य आहे. परंतु ह्या भाजपच्या लोकांनी ते कट करून राहुल गांधीच्या नावावर घातलेलं आहे. म्हणजे इतकं मूर्ख ह्या जनतेला समजलेलं आहे. हा याच्यातला भाग आहे आणि तो मूर्ख काढण्याचं त्यांचं जे काही गलगोटी या युनिव्हर्सिटीत शिकल्यासारखं ते सांगतात. म्हणजे तुम्ही स्क्रीनवर ते बघा. म्हणजे इतक्या निर्धास्तपणे आणि इतक्या बिनधास्तपणे ते खोटं सांगतात. जितकं खोटं बाजारात आणि चावडीवरचे लोक सुद्धा खोटं बोलत नाही.